तर मागच्या भागात आपण पाहिलं की सान्वीने अन्याला सांगितलं की आम्ही कधीही वेगळे होणार नाही आणि त्या ठिकाणाहून ती निघाली. अन्या स्तब्ध झाली. तिला सान्वीचा बदल विश्वास बसत नव्हता. सान्वी घरात पोहोचली आणि बागेत बसून आदित्यची वाट पाहू लागली. तिने त्यांच्या मिळालेल्या सुवर्णसंधीचा विचार केला. ती त्याला 4 महिने सोडून जाण्यास तयार नव्हती. तिच्या विचारांमुळे ती खूप गोंधळलेली होती. त्यानंतर आदित्य घरात आला आणि बागेत एकटी बसलेली सान्वीला पाहिलं. तो तिकडे गेला आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहून लक्षात घेतले की ती विचारात हरवली आहे. सान्वी, त्याने तिच्या लक्षात आणण्यासाठी आवाज दिला. सॉरी, मी तुला लक्षात घेतले नाही, तिने हसत सांगितले. इतक्या खोल विचारांमध्ये काय आहेस, त्याने विचारले. काहीतरी, ती हकलत उत्तरली. आपण फक्त आपलं जीवन सुरू केलंय. मी त्याला सांगू कसं की पुढील 4 महिने मी हे घर सोडणार आहे. त्याला काय वाटेल? जर मी संगीत प्रवासाबद्दल सांगितले तर त्याला नक्की दुखेल. मी काय करावं, ती विचार करत होती. अरे, तू कुठे हरवली होतीस, त्याने तिचा खांदा धरून विचारले. मला तुला काही विचारायचं होतं, ती म्हणाली. सांग, त्याने डोकं खाली वाकवत उत्तर दिले. तू मला कुठेतरी घेऊन जाशील का? आपण परत त्या जंगल ट्रिपवर जायचं का, तिने विचारले. का नाही, आपण या आठवड्याच्या शेवटी जाऊया, त्याने आनंदाने उत्तर दिले. अरे, काय झालं, त्याने विचारले. मला वाटलं तू उद्या घेऊन जाशील, ती म्हणाली. ठीक आहे, उद्या जाऊया तुझ्या इच्छेनुसार, त्याने तिच्या हाताला चुंबन देत उत्तर दिले. दोघंही दुसऱ्या दुपारी ट्रेकिंग ठिकाणी पोहोचले. सान्वीला ती जागा खूप आवडली कारण तिथून तिचे त्याच्याप्रती भाव सुरू झाले होते. ही यात्रा मागील प्रवासापेक्षा पूर्णपणे वेगळी होती. आदित्यने तिचा हात घट्ट धरून ती शिखरावर घेऊन गेला. मागच्या वेळी ते शरद ऋतूमध्ये आले होते. हवामान थंड आणि गडद होते. झाडांच्या पानांची गळती, रात्री थंडी, सकाळी भुंड व धुके. कोरडी पानं त्यांच्यापासून दाबत होती. त्यांना काही बेरीज आणि फळं मिळाली होती. यावेळी वसंत ऋतू होता. हिरव्या गारावर फुलं उमलली होती. जमिनीतून उठलेली रंगीबेरंगी फुले वातावरण सुंदर बनवत होती. दोघंही एका तंबूत राहिले आणि आदित्यने तिला रंगीबेरंगी फुलांनी भरलेल्या ठिकाणी घेऊन गेला. ती आश्चर्याने बघत होती. त्या ठिकाणी दोघांना अत्यंत सुंदर वेळ घालवता आला. रात्री ते दोघं एकत्र कॅम्पफायरजवळ जेवण तयार करून खूप गप्पा मारल्या. सान्वी त्याच्या मिठीत झोपली, सगळ्या चिंता विसरून. त्याने तिच्या पाठीवर हलक्या हाताने ठोठावून आरामदायक झोपेत सोडले. पुढच्या दिवशी ते परत घरी आले. आदित्यने तिच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळं लक्षात घेतलं. त्याला स्पष्टपणे कळालं की ती काहीतरी लपवत आहे. त्याने तिचा हात धरून तिला समोर बसवलं. सान्वी, खरं सांग, तुला काय त्रास देत आहे, त्याने विचारले. ती त्याच्याकडे पाहत होती पण काही बोलली नाही. हे तुझ्या पॅरिस ट्रिप संबंधी आहे का, अचानक विचारल्यावर तिच्या डोळ्यात आश्चर्य उमटले. तुला कसं माहिती, तिने विचारले. विष्णूने मला सांगितले. तो म्हणाला ही तुझी स्वप्नपूर्ती आहे आणि मेहनतीने तुम्ही ते साध्य केलंय. मला वाटलं तुला हे मला सांगायचं आहे, पण तू अजून काही बोलली नाही. का? तुला माझ्याबरोबर हा आनंद शेअर करायचा नाही का, आदित्यने काळजीपूर्वक विचारले. नाही, असं नाही. मी खूप आनंदी आहे की आपण आपलं लक्ष साध्य केलं, पण त्याचवेळी मला 4 महिने तुला सोडून जाण्याची काळजी आहे. त्यामुळे मी तुला सांगितलं नाही, कारण तुला देखील काळजी होईल, ती संकोचाने उत्तरते. अरे, तुला वाटतं तुझं यश मला दुखवेल का? कधीच नाही. मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणजे मी तुझ्यावर असलेल्या सगळ्या गोष्टींवर प्रेम करतो. तुझं स्वप्न माझं स्वप्न देखील आहे. फक्त विचार कर, मला माझं काम आवडतं म्हणून मी ऑफिसला जातो आणि कधीकधी उशीरही होतो, पण तू कधीच मला थांबवलं नाहीस. तू मला जे हवंय ते करण्यास प्रोत्साहित करतेस. मग का तुझ्यासाठी मी ती अपेक्षा करू नये? हो, 4 महिने वेगळं राहणं कठीण आहे, पण अंतर आपल्या नात्याला कधीच कमी करू शकत नाही. आपण फक्त एकत्र राहण्यासाठी नाही, आपण एकमेकांसाठी जन्मलो आहोत. जिथेही राहू आपल्या हृदयांची जोड कायम राहील, त्याने तिचा चेहरा झोपाळत सांगितले. ती आनंदाने त्याला मिठी मारते. मी तुझ्या करिअर आणि आवडीत कधीच अडथळा होणार नाही. पॅरिसला जा, न्यूयॉर्कला जा, जिथेही तुझं मन करेल जा, पण लक्षात ठेव, तुझं घर नेहमी तुझं स्वागत करेल. कोणासाठी तुझं स्वप्न थांबवू नकोस, अगदी माझ्यासाठीही नाही, त्याने तिला स्तब्ध करून सांगितले. त्या क्षणी तिचं त्याच्यावर प्रेम 1000 पटीने वाढलं. तिने त्याच्या गालाला चुंबन दिलं. मी तुझ्यावर प्रेम करते. आज तू मला माझ्या हृदयातील स्थान दाखवून दिलं आणि मी समजले की तुझे विचार किती गोड आहेत, ती त्याच्या चेहऱ्यावर हलक्या हाताने स्पर्श करत म्हणाली. त्याने तिच्या नाकाला खेळकरपणे चुंबन दिलं. तिच्या चेहऱ्यावर तेजस्वी हास्य उमटले. त्या दिवशी आदित्य ऑफिसला निघाल्यानंतर सान्वीने काहीतरी योजना आखली.
तिला वाटलं की तो तिला इतकं प्रेम करतोय तर तिने देखील त्याच्याशी आपलं प्रेम पूर्णपणे दाखवावं. तिने बेसमेंट खोलीत प्रवेश केला. तिला माहीत होतं की ते जे करणार आहे त्याने त्याचा राग वाढवेल, पण तिला दुसरा मार्ग नव्हता. तिने ठरवलं की त्याच्या हृदयातील सर्व शंका दूर करायच्या आणि सान्वी हॉलमध्ये आली आणि तिथं आदित्य रागाने फुफाटत उभा राहिला. आदित्य, ती सुरुवात करणार इतक्याच त्यानेच तिला थांबवलं. नाही सान्वी, मी हे सहन करू शकत नाही. कृपया हा फोटो इथून काढून टाक, नाहीतर माझा संयम सुटेल. तो गरजला आणि तिचा श्वास अडकला. पण ती ठामपणे उभी राहिली आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं. का? तिने विचारलं. जे सांगितलं ते कर, प्रश्न विचारू नकोस. तो रागाने ओरडला. म्हणजे अजूनही तुझ्या मनात ती भीती आणि असुरक्षितता आहे, नाही का? ती डोळ्यातलं पाणी रोखत म्हणाली. तिचे अश्रू त्याला त्या फोटोपेक्षा जास्त वेदना देत होते. त्याने अलगद तिच्या गालावर हात ठेवत तिचं पाणी पुसलं. सान्वी, याचा अर्थ असा नाही की अजूनही माझ्या मनात असुरक्षितता आहे. पण जेव्हा मी हा फोटो बघतो तेव्हा मला भीती वाटते. मी या जगात आलो तेव्हा मी तिला गमावलं. आतून नेहमी एक विचार टोचतो की माझ्या जन्मामुळेच तिचा अंत झाला. जर मी जन्मलाच नसतो तर ती आज जिवंत असती. माझ्या आईला मीच मारलं असं मला नेहमी वाटतं. त्यानंतर कधीही मला प्रेम मिळालं नाही, जोपर्यंत तू माझ्या आयुष्यात आली नाहीस. हा फोटो मला त्या काळ्याकुट्ट दिवसांची आठवण करून देतो, ज्यांना मी पूर्णपणे विसरू इच्छितो. मला त्या दिवसांची आठवण नको आहे. तो एखाद्या लहान मुलासारखा बोलला आणि तिचं मन वितळलं. तू असा विचार का करतोस आदित्य? त्या दिवसांना वाईट म्हणून का बघतोस? जर तू ती वेदना अनुभवली नसतीस तर आज आपलं नातं इतकं मौल्यवान नसतं. तेच दिवस आपल्या नात्याचा पाया आहेत. मी सुद्धा माझ्या आयुष्यात खूप कठीण प्रसंग पाहिले आहेत, पण मी कधी त्यांना मिटवण्याचा प्रयत्न केला नाही, कारण त्याच दिवसांनी मला खरी शिकवण दिली. तुलाही ते दिवस धैर्याने स्वीकारायला हवेत. तुझ्या मनात भीती आणि अपराधीपणा राहता कामा नये, ती म्हणाली आणि त्याला थपकायला लावलं. तिच्या फोटोकडे बघ, किती सुंदर आहे ती, अगदी तुझ्यासारखी. बघ ना, नाकसुद्धा तुझ्यासारखंच आहे. असं कधीही विचार करू नकोस की तू तिला मारलंस. तिने तुला आपलं आयुष्य दिलं. तीच तर तुझ्या आयुष्याची देवदूत आहे. तुला तिची रोज पूजा करायला हवी. तो काळाकुट्ट बेसमेंट हा तिचं ठिकाण नाही. आतापासून तिचा फोटो या हॉलमध्येच राहील, असं म्हणत ती त्याला त्या फोटोकडे घेऊन गेली. त्याने त्या फोटोलाच हात लावला आणि त्याच्या मनात एक दिव्य भाव निर्माण झाला. डोळ्यात पाणी आलं. तो तिच्या निष्पाप चेहऱ्याकडे बघत राहिला. आता वेदना किंवा अपराधीपणा काहीच उरला नाही. त्याच्या मनात फक्त तिचा गोड हसरा चेहरा भरून राहिला. सान्वीला आनंद झाला. त्याने आपला राग आणि भीती सोडून दिल्याचं पाहून तिचं मन हलकं झालं. तिला ठाऊक होतं की आदित्य आईवर किती प्रेम करतो, पण त्याच्या मनात नेहमी हा अपराधीपणा होता की त्यानेच आईला मारलं. हेच ती कधीतरी त्यांच्या कौटुंबिक डॉक्टरांशी बोलली होती. डॉक्टरांनी सांगितलं होतं की त्याच्या मनातून हा अपराधीपणा काढून टाकणं गरजेचं आहे, आणि ज्या दिवशी तो आपल्या आईच्या फोटोकडे कोणताही त्रासाविना पाहिल त्या दिवशी त्याचं मन शुद्ध होईल. तिने डॉक्टरांचा सल्ला पाळला आणि आस्ते झालं. त्यामुळे तिचं मन समाधानाने भरलं. तिला वाटलं की आता ती घर सोडून निघू शकेल, कोणतीही हुरहुर न ठेवता. तो तिला घट्ट मिठी मारत भानावर आणतो. धन्यवाद सान्वी, माझ्यासाठी नेहमी विचार करत राहिलीस. माझ्या सगळ्या असुरक्षितता मिटवायचा प्रयत्न केला. तू माझ्या आयुष्यात झालेला चमत्कार आहेस, तो म्हणाला. ती हसली आणि त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तुझं सुख माझ्यासाठी सगळं काही आहे. मी तुला कधीही एकटं सोडणार नाही, तुझ्या भीतीसह. तुझं मन पूर्णपणे निर्मळ व्हावं असं मला वाटतं, ती म्हणाली आणि त्याचा चेहरा आपल्या हातांनी धरला. त्याने तिच्या कपाळावर चुंबन दिलं. आपल्या भावना व्यक्त केल्या. तिने त्याला आपल्या मिठीत झोपवलं. तो लहान मुलासारखा तिच्याशी बिलगुन शांत झोपी गेला. काळ गेला आणि तो दिवस आला. सान्वी पॅरिसला जाणार होती आपल्या क्रू बरोबर. आदित्यने तिचं सामान खोलीतून बाहेर काढायला मदत केली. सकाळपासूनच तिचा चेहरा मलूल दिसत होता आणि आदित्यने ते लक्षात घेतलं. ती कपाटातून वस्तू घेत असताना त्याने मागूनच तिला मिठी मारली, पण तिने काही प्रतिक्रिया दिली नाही. आपलं काम करत राहिली. त्याने तिला वळवलं आणि तिच्या डोळ्यात पाणी पाहिलं. अगं, काय झालं? ठीक आहेस ना, त्याने विचारलं. नाही, मी अजिबात ठीक नाही. आधीपासूनच तुझी आठवण येते आहे, ती अश्रूंनी म्हणाली. तो हसला आणि तिची हनुवटी वर करून तिच्या काळ्या डोळ्यांकडे पाहिलं. लहान बाळासारखं वागू नकोस. तू तुझ्या स्वप्नांसाठी चालली आहेस. आता तुला फक्त तुझ्या परफॉर्मन्सबद्दल विचार करायचा आहे. अशा गोष्टींनी स्वतःला त्रास देऊ नकोस, असं म्हणत त्याने तिचे केस अलगद कुरवाळले. पण तिचे अश्रू थांबत नव्हते. तिने त्याचा चेहरा आपल्या हाताने धरला आणि अचानक त्याला किस केलं. त्यानेही तिच्या केसात बोटं फिरवत तिचा किस परत घेतला. तिच्या अश्रूंवर तो ओठांवरच हसला, जणू तिची चिडवीच केली.
त्यामुळे तिचा राग पेटला आणि तिने त्याचे ओठ जोरात चावले, ज्यामुळे तो धक्क्यात गप्प झाला. तुला माझं रडणं मजेशीर वाटलं ना? ही तुझी शिक्षा आहे. पुढच्या 4 महिन्यांसाठी ही किस माझी आठवण म्हणून ठेव. असं म्हणत तिने त्याच्या खांद्यावर हलकेच मारलं आणि त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न केला. पण त्याने तिचा हात घट्ट पकडला आणि तिला जाऊ दिलं नाही. सोड मला. तुला माझी आठवण येत नाहीये, मग माझा हात का धरलास? ती त्याचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत म्हणाली. कोण म्हणालं की मला तुझी आठवण येत नाही? मलाही खूप येते, पण मी लपवतो जेणेकरून तू आनंदाने जावीस. पण तू हट्ट धरलास की तुला माझं खरं प्रेम किती आहे हे जाणून घ्यायचं. तर घे बघून, दाखवतो. असं म्हणत त्याने तिच्या ओठांवर आपले ओठ घट्ट उमटवले. त्याचा तो किस तिच्या अंगावर शहारे आणून गेला. तो इतक्या तडफेने किस करत होता जणू उद्या अस्तित्वातच नाही. ती पूर्णपणे त्याच्या प्रेमात हरवून गेली आणि त्याच्या भावनांनी तिला त्याचं खरं प्रेम कळालं. त्या सुंदर रोमॅन्टिक क्षणानंतर सान्वी आपलं ड्रेसिंग ठीक करत होती, पण त्याच्या चेहऱ्याकडे बघत नव्हती. आशा आहे हे लपवलेले ही किस पुढच्या 4 महिन्यांसाठी पुरे होतील, जेणेकरून तुला माझी आठवण आली की माझी आठवण राहील, तो खट्याळ हसत म्हणाला, ज्याने तिचा चेहरा लाजेने लाल झाला. मला वाटतं मागच्या जन्मी तू एखादा वॅम्पायर होतास, ती म्हणाली आणि त्याने दिलेल्या हिकीजवर फाउंडेशन लावत राहिली. तिच्या लाजेमुळे ती त्याच्या चेहऱ्याकडे पाहू शकत नव्हती, पण त्याच्याशी बोलणं थांबवू शकत नव्हती. अगं चांदोबा, तो म्हणाला, ज्याने तिला आश्चर्य वाटलं. चांदोबा? हो, सान्वी म्हणजेच तू माझ्यासाठी चंद्र, बरोबर? तू माझा चंद्र आहेस, ज्याने माझ्या रात्री उजळवल्या. त्यामुळे मला नेहमी तुझी आठवण येईल, तेव्हा मी चंद्राला संदेश देईन. आशा आहे तो संदेश तुला मिळेल, असं म्हणत त्याने तिला हसवलं. पण अमावस्येला तुला चंद्रच दिसणार नाही, मग काय करशील? ती खेळकरपणे म्हणाली. हं, त्यावेळी त्याच्या बहिणी म्हणजेच तारे मदत करतील. ते माझा संदेश तुला देतील. पावसाळ्यात त्यांच्या नातेवाईक ढगांमार्फत संदेश पाठवेन, असं तो म्हणाला आणि ती चमकून हसले. हां, कुणीतरी प्राचीन काळात पोहोचला दिसतो. नवीन तंत्रज्ञान विसरून जुन्या संदेशवाहकांची गोष्ट करतोय, तिने चिडवलं. त्याने तिचा हात धरला. या सगळ्या तंत्रज्ञानाने आपल्याला आत्तासारखं जवळ आणता येत नाही, पण त्या जुन्या संदेशवाहकांनी ते शक्य आहे. त्याने आपल्याला आतली शांतता मिळेल. एकदा प्रयत्न कर, तुला ते या नवीन तंत्रज्ञानापेक्षा जास्त आवडतील, तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. तिने उत्तरादाखल त्याला आपुलकीने मिठी मारली. ऑल द बेस्ट माझ्या चांदोबा. जगाने तुझा तेजस्वी चेहरा पाहू दे, तो म्हणाला तिचा निरोप घेताना. ती हसली आणि अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्याला निरोप देत आपल्या मैत्रिणींसोबत तिथून निघून गेली. आदित्यला घर रिकामा आणि एकटं वाटू लागलं, कारण सान्वी गेली होती, पण आता हॉलच्या मध्यभागी ठेवलेला आईचा फोटो त्याच्या मनाला एक वेगळाच ताजेपणा देत होता, जो त्याच्यासाठी अगदी नवीन अनुभव होता. त्याला जाणवलं की आता त्याचं आयुष्य योग्य मार्गावर जातंय. त्याने कधीही असं आयुष्य स्वप्नातही पाहिलं नव्हतं. त्याला आयुष्यातली प्रत्येक गोष्ट अनपेक्षितपणे मिळाली होती. देवाने दिलेल्या आश्चर्यकारक भेटींसारखं तो एक सामान्य माणसासारखं परिपूर्ण जीवन जगत होता. त्याने सान्वीला फोन केला. तिच्या झोपाळलेल्या आवाजावरून त्याला कळालं की ती अजून उठली नव्हती. ठीक आहे, आता नीट झोप, उठल्यानंतर मला कॉल कर, असं तो गोड आवाजात म्हणाला आणि कॉल कट केला. सान्वीने हलकेच हं केलं आणि उषाला मिठी मारून झोपली, पण तिला त्याच्या उबदार मिठीची खूप आठवण येत होती. तेवढ्यात आदित्यला एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. त्याने कॉल रिसीव्ह केला. हॅलो जिजू, मी सिया बोलते. सियाचा आवाज थरथरत होता. अगं सिया, तू ठीक आहेस ना? काय झालं? त्याने काळजीने विचारलं. कोणीतरी आमच्या घरी आलेत आणि आईबाबांना धमकवतायत. मला खूप भीती वाटते. प्लीज इथे ये ना, ती रडत म्हणाली. घाबरू नकोस, मी 10 मिनिटात पोहोचतो, असं तो म्हणाला आणि लगेच गाडीत बसला. शक्य तितका वेगाने तो गेला आणि 15 मिनिटात त्यांच्या घरी पोहोचला. त्याने पाहिलं की सिया आणि तिचं कुटुंब सोफ्यावर बसलेलं होतं. सियाचा चेहरा पांढरा फटक पडला होता आणि ती रडत होती. त्याला पाहताच सिया त्याच्याकडे धावली आणि घट्ट मिठी मारली. अगं रिलॅक्स सिया, त्याने तिच्या पाठीवर हात ठेवत तिला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवला. द्वारिका आणि मनोहर त्याच्याकडे पाहत थक्क झाले. काय झालं? त्याने डोळे अरुंद करत विचारलं. काही गुंड घरात घुसले आणि आम्हाला हे घर सोडायला धमकावत होते. आम्हाला माहीतच नाही ते कोण होते, द्वारिकाने हळू आवाजात सांगितलं. त्यांनी नेमकं काय सांगितलं? त्याने विचारले. ते म्हणाले की इथे मॉल बांधायचा आहे, त्यामुळे आम्ही लवकरात लवकर हे घर सोडलं पाहिजे. आम्ही नकार दिला तर त्यांनी मनोहरला मारलं आणि आम्हाला धमकावलं. द्वारकाने सगळी घटना सांगितली. ओह, काळजी करू नका, हा प्रश्न मी सोडवतो. तुम्ही सुरक्षित राहा आणि सियाची काळजी घ्या, असं सांगून तो घरातून निघाला. सिया, तुला धैर्याने राहायचं आहे, पुन्हा असं रडायचं नाही. तुझ्या बहिणीला हे आवडणार नाही, असं तो म्हणाला आणि तिच्या गालावर थोपटला. ती हसून मान हलवते. त्याने निरोप देत घर सोडलं. दरम्यान सविताजी,
आदित्यच्या घरी आल्या. हॉलमध्ये लक्ष्मीचा फोटो लटकलेला पाहून त्या थपकून उभ्या राहिल्या. त्यांच्या डोळ्यात रागाने ज्वाला पेटल्या. तो वेडा झालाय का? हॉलच्या मध्यभागी हिचा फोटो कशाला ठेवला आहे? त्या चिडून म्हणाल्या आणि रागाने त्या फोटोकडे चालू लागल्या. त्या फोटो काढणार इतक्यात त्यांनी निष्काळजीपणे हाताजवळ ठेवलेल्या पेटलेल्या मेणबत्तीचा हात लावला. हात भाजल्यामुळे त्या किंचित ओरडल्या. त्यांनी रागाने त्या फोटोकडे पाहिलं. आजी? आदित्यचा आवाज ऐकून त्या वळाल्या. डोळ्यात अश्रू आणून त्यांनी त्याच्याकडे पाहिलं. काय झालं? त्याने विचारलं. ह्या मेणबत्तीमुळे माझा हात भाजला. खूप दुखतंय, त्या खोटे अश्रू ढाळत म्हणाल्या. आगीजवळ सांभाळून राहायला हवं होतं, असं त्याने बेफिक्रीने म्हटलं, ज्यामुळे त्या थिजल्या. हा आदित्य त्यांना ओळखीचा वाटत नव्हता. जणू एक वेगळाच माणूस त्यांच्यासमोर उभा होता. आदित्य, तुला काय झालंय? हिचा फोटो इथे का लटकवलाय? त्या विचारत म्हणाल्या. ही माझी आई आहे, मग तिचा फोटो कुठे ठेवायला हवा होता असं तुम्हाला वाटतं? तो अगदी सहज म्हणाला, ज्यामुळे त्या थबकल्या. तुला ठाऊक आहे, तुझ्या दुःखद जीवनाची पहिली कारणीभूत तीच होती. तिच्या आठवणी तुझ्या मनातून पुसायच्या होत्या, मग तिचा फोटो का ठेवतोस? त्या घाबरत म्हणाल्या. बस झाला आजी, ती माझी आई आहे, परकी नाही. मी तिच्यापासून घाबरत होतो कारण मला वाटत होतं माझ्यामुळेच तिचा मृत्यू झाला. पण आता मला कळालं की ती मेलेली नाही, ती माझ्यातच जिवंत आहे. तिने मला आपलं आयुष्य दिलं आणि मी तिचा चेहरा न पाहताच ते जगलो. आतापर्यंत मी मोठं पाप केलं आणि आता माझी चूक मला उमगली. तुम्ही माझ्यासाठी एक परिपूर्ण जीवनसाठी निवडली, जिने मला खरं जीवन शिकवलं. असं म्हणत त्याने सविताजींना गप्प केलं. त्यांना वाटलं होतं सान्वीला त्याच्या आयुष्यातून काढून टाकणं सोपं असेल, पण आता त्यांना उमगलं की ती त्याच्या मनात किती खोलवर आहे. त्यामुळे त्यांचा राग आणखीनच उफाळून आला. तू त्या चरित्रहीन मुलीबद्दल बोलतो आहेस का? हाच माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा चुकीचा निर्णय आहे. तुझ्यासाठी पूर्णपणे चुकीची मुलगी निवडली, त्या चिडून म्हणाल्या. थांबा, तिच्याबद्दल अजून एक शब्दही उच्चारू नका. आदित्य ओरडला आणि त्याच्या आवाजाने त्या घाबरल्या. त्यांनी त्याला असं कधीही पाहिलं नव्हतं. आत्ताच मी ऐकलं की ती घर सोडून पॅरिसला आपल्या प्रियकराबरोबर पळून गेली आहे. म्हणूनच मी इथे आले, त्या खोट्या काळजीने म्हणाल्या, ज्यामुळे आदित्यचा संताप उफाळून आला. तुमच्या शब्दांवर नियंत्रण ठेवा आजी. माझ्या पत्नीबद्दल अजून एक शब्दही उच्चारू नका, असं म्हणत त्याने आपली बोटं तिच्याकडे दाखवत इशारा केला. त्यावरती ही तावातावाने म्हणाली. थांब आदित्य, कधीपासून तू माझ्याशी असा बोलायला लागलास? लक्षात ठेव, मी तुझी आजी आहे. म्हणूनच तर मी इतक्या संयमाने तुमच्याशी बोलतोय. जर तुम्ही माझ्या पत्नीबद्दल असे अपशब्द उच्चारले तरी, कोणी दुसऱ्याने असे बोलले असते तर मी त्याला आत्ताच चिरडलं असतं, असं म्हणत त्याने मूठ आवळले, ज्यामुळे तिचे डोळे विस्पारले. तिने काहीतरी केलंय तुला. ती नक्कीच एखादी जादूगारणी आहे. तिने तुला आपला गुलाम बनवायला काही जादू केली आहे, ती पुटपुटली. त्याने दात घट्ट दाबून आपला राग आवरला. ती एक देवदूत आहे. होय, तिनेच माझं आयुष्य बदललंय, मला बदललंय. तिने मला एका उर्मट माणसापासून एक खरा माणूस बनवलं. मला माहीत आहे कोणीतरी माझ्या आयुष्यात काळी जादू करायचा प्रयत्न केला, ज्यामुळे माझं जीवन उद्ध्वस्त व्हावं. काय वाटलं होतं आजी? मला काही कळत नाही. त्याच्या प्रश्नाने ती घाबरली. मला सगळं माहीत आहे. तुला वाटतं मला माहीत नाही की तूच आणण्याला प्रवृत्त केलं होतंस की सान्वीचं विष्णूसोबतचं नातं माझ्यापुढे उघड करावं म्हणून? हे मला आधीपासून माहीत आहे. मला तुझ्या सगळ्या कारस्थानांची माहिती आहे. पण मला अजूनही समजत नाही तू मला असं का करायला हवं होतं. पण लक्षात ठेव, कितीही प्रयत्न केले तरी तू माझ्या सान्वीला माझ्यापासून वेगळं करू शकणार नाहीस. ती माझा देवदूत आहे. आम्हा दोघांना एकत्र आणणं हे नियतीचं काम आहे. जगात कुणाकडेही तिचं स्थान माझ्या आयुष्यातून काढून टाकण्याची ताकद नाही, तो ठामपणे म्हणाला. ती गप्प उभी राहिली. माझ्या सासरच्यांच्या कुटुंबालाही त्रास देऊ नका. मला माहीत आहे की त्यांना घरातून हकलून देण्याची योजना तुमचीच आहे. पुन्हा तसं करू नका. ते ज्या घरात राहतात ते माझंच आहे. तुम्हाला त्यांना हुसकावण्याचा काही अधिकार नाही, असं सांगून तो आपल्या खोलीकडे निघाला. त्याचवेळी त्याच्या चेहऱ्यावरील भाव बदलले, कारण त्याला एक फोन आला होता. मोबाईल हातात धरून हसतच तो खोलीत शिरला. सविताजी मात्र निर्विकार उभी राहिली. तिच्या मनात ठरलं, हे सगळं थांबवायला काहीतरी करावं लागेल. गुरुजी, माझा नातू पूर्णपणे बदललाय. त्याचा हा बदल मला पटतच नाही. मला खात्री आहे की त्या मुलीकडे काहीतरी प्रबळ जादूटोणा आहे. तिने माझ्या नातूवर जादू केली आहे. मला याबद्दल शंका नाही, ती चिंतेने म्हणाली. चला पाहतो, असं म्हणत त्याने आपल्या समोर असलेल्या साधनांनी काही विधी सुरू केले. सविताजीही त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहत बसली, एखादा उपाय मिळेल या आशेने. काही वेळानंतर त्याने काही मंत्र पुटपुटले, विचित्र आवाज काढले आणि चेहऱ्यावर आगळे वेगळे भाव आणले. ते पाहून सविताजीला जणू एखादा चमत्कार घडत असल्यासारखं वाटलं. शेवटी त्याने डोळे उघडले आणि म्हणाला, तुमचं म्हणणं खरं आहे सविताजी. कुणीतरी नक्कीच त्याच्यावर प्रबळ जादूटोणा केला आहे.
त्याला परत पूर्ववत करायचं असेल तर एक महाशक्तिशाली विधी करावा लागेल. त्याने त्याच्यावरचा हा जादूटोणा संपेल. त्यासाठी आवश्यक तयारी करा, नाहीतर तुम्ही तुमचा नातू कायमचा गमवाल. नक्की गुरुजी, मी सगळी तयारी करेन, ती सहमतीने म्हणाली. ठीक आहे, पण त्याआधी मला देशातील काही पवित्र ठिकाणांवरून पवित्र खडे आणावे लागतील. ते फार महाग आहेत. प्रत्येक खड्याची किंमत लाखापेक्षा जास्त आहे. तुम्ही ती रक्कम देऊ शकाल का? तो म्हणाला. गुरुजी, त्याबद्दल काय शंका? मी तुम्हाला 10 लाख आधीच देऊन टाकते. कृपया लवकरात लवकर काम सुरू करा, ती म्हणाली. ठीक आहे, मी माझ्या शिष्यांना ते खडे गोळा करायला सांगतो, तो म्हणाला. आणि ही पूजा पूर्ण झाल्यावर ती सान्वी मरून जाईल ना? तिने विचारलं. हो, मी आधीच सांगितलंय. आदित्यशी जी कोणती मुलगी लग्न करेल ती 1 वर्षात मरेलच. ही पूजा त्याचा शाप अधिक बळकट करेल आणि पूजेच्या शेवटी त्याची पत्नी मृत्यू पावेल, असं सांगून तो हसला. हे ऐकून ती आनंदली, कारण तिला कधीच एका अनाथ मुलीला तिच्या घरावर राज्य करायला द्यायचं नव्हतं. तिच्या मनात नेहमीच होतं की जसं तिचं नाव सविताजी आहे तशीच ती आपल्या घराची खरी राणी आहे. तिला हवं होतं की तिच्या घरावर दुसरी कुणीतरी राणी राज्य करावी, सान्वीसारखी गरीब मुलगी नाही. मी माझ्या नातूचं लग्न फक्त तुला बलिप्रत ठरण्यासाठी लावून दिलं होतं, पण तू हुशारीने त्याचे विचार जिंकलेस आणि आता त्याच्या मनालाही वश केलंस. मी तुला आमच्या कुटुंबाचा भाग होऊ देणार नाही, कधीच नाही. ती मनाशी पुटपुटली आणि लगेच गुरुजी सांगतील तसे विधी सुरू केले. गुरुजी काही खडे घेऊन आले आणि तिला सांगितलं की ते खडे आदित्यच्या घराच्या 4ही कोपऱ्यांमध्ये पुरावेत. तिने तसं केलं. दुसऱ्या दिवशी गुरुजींनी फोन करून सांगितलं की सान्वीच्या जवळच्या नातेवाईकांनीच ती जादू केली आहे. सविताजीला लगेच वाटलं की द्वारिकानेच हे केलं असणार. तिने मनातच तिला शिव्या घातल्या आणि ठरवलं की एकदा आदित्य पुन्हा पूर्वीसारखा झाला की द्वारिकाचं कुटुंब ती घरातून बाहेर काढणार. संतीने तिला सगळी हालचाल पाहिली आणि तिच्या वागण्यात काहीतरी संशयास्पद आहे असं जाणवलं. तिने मनाशी ठरवलं की तिला हे सत्य बाहेर काढायलाच हवं. काय झालं हो? आजकाल तुम्ही खूप तणावग्रस्त दिसता आणि घरातही फार वेळ नसता, संतीने विचारलं. हळू बोल, कुणी ऐकेल. काही दिवसांपूर्वी मला एक धक्कादायक बातमी समजली. त्यामुळेच मी आपल्या आयुष्यातलं ते अशुभ टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते, सविताजी म्हणाली. संतीने गोंधळलेल्या नजरेने तिच्याकडे पाहिलं. तिने आदित्यसोबत झालेल्या घटनेचं तपशीलवार वर्णन करून सांगितलं आणि म्हणाली की सान्वीने काळी जादू करून त्याला कमकुवत केलं आहे. हे ऐकून संतीचे डोळे विस्फारले. तिला विश्वास बसत नव्हता. पुढे सविताजीने हेही उघड केलं की तीच काळी जादू वापरून सान्वीचा जीव घ्यायचा तिचा डाव आहे. हे ऐकून शांती हादरली. तुम्हाला नाही वाटत की हे चुकीचं आहे? तिने विचारलं. चुकीचं काही नाही. तिने आपल्या संपत्तीवर डल्ला मारायचा विचार केला आहे, तर मी फक्त तिचं नशीब ठरवलेलं काम पुढे नेते. कसंही करून ती पुढच्या काही महिन्यात मरतेच आहे. मी फक्त या विधीने तिचा मृत्यू लवकर आणते. कुणालाही याबद्दल सांगू नकोस, हे लक्षात ठेव, ती चेतावणी देत स्वतःच्या खोलीत निघून गेली. संतीला तिचं वागणं अजिबात सहन झालं नाही. एवढ्या लहान मुलीशी असं कसं करू शकते? माझ्याही मुलं तिच्याच वयाची आहेत. ती एवढी निर्दयी कशी होऊ शकते? तिच्या मनात आलं, पण तिच्याविरुद्ध काही करायची ताकद तिच्यात नव्हती. त्या संध्याकाळी सान्वीने आदित्यला फोन केला. तिला घर सोडून 1 आठवडा झाला होता. आदित्यला तिची उपस्थिती घरभर जाणवत होती. तिच्या घराला प्राण आणणारी आहे, त्याने मनात विचार केला. अहो हबी बॉय, एवढं उदास का दिसता? चेहऱ्याला काय झालंय? दाढी वाढवायला कधीपासून सुरुवात केली? ती आश्चर्याने म्हणाली. तो फक्त हसला आणि तिच्या सुंदर चेहऱ्याकडे पाहत राहिला, काही बोललाच नाही. पण खरं सांगते, ही दाढी तुम्हाला खूप शोभते. या नव्या लुकमध्ये तुम्ही अधिक मर्दानी दिसता, ती हळू आवाजात म्हणाली. त्याच्या चेहऱ्यावरचं हसू आणखी उजळलं. तुम्ही मला वेडं करत आहात. आता तुमच्याशी भेटायला अजिबात वाट बघवत नाही. किती रोमॅन्टिक वाटेल ना जर तुझी ही दाढी माझ्या गालावर फिरली तर, ती खोळकर हसत म्हणाली. त्याला तिची आणखी आठवण आली. बस, अजून असं बोलत गेलीस तर मी काही तासातच तुझ्याकडे येईन. मग तुझे हे शब्द तुलाच पश्चाताप आणतील, तो मिश्किलपणे म्हणाला. मी कधीच पश्चाताप करणार नाही, ती डोळा मारत पुटपुटली आणि त्याला अधिक वेडा करून सोडलं. तेवढ्यात तिची एक मैत्रीण खोलीत आली, म्हणून ती अचानक सोज्वळ बाईसारखी वागू लागली. जेवलीस का? दिवस कसा गेला? एवढी दमलेली का दिसतेस? स्वतःची काळजी घेत नाहीस? ती आवाज बदलून टिपिकल बायकोसारखी बोलली. हे पाहून तो हसू लागला. तिने खेळकरपणे डोळे बारीक केले, ज्यामुळे त्याचं हसू अधिकच वाढलं. तुझा दिवस कसा गेला? प्रॅक्टिस सेशन व्यवस्थित चाललंय ना? त्याने विचारलं. छानच चाललंय. मला खरंच आमची टीम खूप आवडते. सगळे खूप टॅलेंटेड आहेत. आता माझ्या आशा 1000 पट वाढल्या आहेत, ती आनंदाने म्हणाली. तू करू शकतेस माझ्या चंद्रा. मन लावून प्रॅक्टिस कर, आपलं सर्वोत्तम दे आणि स्टेजवर धडाका उडव. त्याने तिचं मनोबल वाढवलं.
तिने हसतमुखाने थम्सअप केलं. ठीक आहे, आता झोप, खूप उशीर झालाय, उद्या फोन करते, ती म्हणाली. तो मान हलवून हसला. लव्ह यू माय डिअर, मोस्ट हँडसम हबी, मिस यू माय डिअर टेडी बिअर, ती ओठ पुटपुटत म्हणाली. त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं. मलाही तुझी आठवण येते माझ्या चंद्रा, असं म्हणत त्याने व्हिडिओ कॉल संपवला. तिच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून त्याला प्रचंड समाधान मिळालं. तिचा खोळकरपणा त्याला आजकाल वेडं करत होता. तो उठून घरात जायला लागला तेव्हाच त्याची नजर आकाशाकडे गेली. पौर्णिमेनंतरचा दुसरा दिवस होता. तो चंद्राकडे बघून हसला. सान्वी, मला तुझी इतकी आठवण येते की शब्दात सांगता येणार नाही. माझ्या आयुष्यात तू आहेस हीच माझ्यासाठी रोजची सर्वात मोठी भेट आहे. मी देवावर कधीच विश्वास ठेवला नव्हता, पण जर खरोखर देव असेल तर आयुष्यात पहिल्यांदाच मला त्याचे आभार मानावेसे वाटतात. माझ्या आयुष्यात एक देवदूत दिल्याबद्दल त्याचे आभार, असं म्हणत तो चंद्राकडे पाहत होता. त्याचवेळी 4000 मैलांवर सान्वी ही आपल्या बाल्कनीत उभी राहून ईशान्य दिशेला उगवणाऱ्या चंद्राकडे पाहत होती. तिच्या ओठांवर सुंदर हसू उमटलं आणि तिचा चेहरा उजळून निघाला. सान्वीचं नातं आदित्यसोबत मोडून काढायचं हा विचार सविताजीच्या मनात पूर्ण ताकदीने भरून राहिला होता. तिने शक्य त्या सगळ्या युक्त्या लढवल्या. तिला कधीही हे मान्य नव्हतं की सान्वी तिच्या जागी भविष्यात येईल. शेवटी तिने एका साधूवर विश्वास ठेवला की तो तिचं काम करेल. ती शेवटच्या दिवसाच्या विधींना हजर राहिली आणि साधूने सांगितलं की आदित्य आता सान्वीला नावडायला लागेल आणि ती निश्चितपणे मरेल. हे ऐकून सविताजीच्या चेहऱ्यावर समाधान झळकलं आणि ती देवाचे आभार मानत तिथून निघाली. एकदा ती गेल्यावर तो खोटा साधू मोबाईल उचलून कोणाला तरी फोन करत म्हणाला, ऐक, त्या वधूला मारून टाक जसं मी सांगितलंय, पण ते अपघातासारखं दिसलं पाहिजे. ठीक आहे सर, आम्ही काम पूर्ण करून कळवतो, त्या बाजूने उत्तर आलं. जर ती आज मेली तर ही म्हातारी बाई मला मोठं दान देईल आणि तिच्या ओळखीत मला पुजारी म्हणून सुचवेल. मला हाच सुरक्षित धंदा हवा आहे, असं म्हणत त्याच्या चेहऱ्यावर एक दुष्ट हास्य उमटलं. त्या दिवशी सविताजी देवाचे आभार मानून खूपच खुश दिसत होती. संतीने तिची चौकशी केली तेव्हा तिने साधूने सांगितलेलं प्रकरण तिला सांगितलं. संती मात्र सान्वीच्या विचाराने घाबरली. दरम्यान आदित्य प्रोजेक्टवर गंभीरपणे काम करत होता. तेव्हा त्याला विष्णूने फोन केला. हो विष्णू, तो सहजपणे म्हणाला, पण विष्णूचा गंभीर आवाज त्यालाही घाबरवून गेला. सर, सान्वी, त्याला वाक्य पूर्ण करता येत नव्हतं. माझ्या सान्वीला काय झालं? आदित्यने घाईघाईने विचारलं. सर, तिचा अपघात झाला आहे, असं सांगताच आदित्यचं जगच कोसळलं. तो क्षणभर जागेवरच गोठला. तिने मला तुम्हाला कळवू नकोस असं सांगितलं होतं, पण ती ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्यावर मी हे लपवू शकलो नाही. तुम्ही शक्य तितक्या लवकर इथे या, विष्णूने विनंती केली. आदित्य आधीच कारकडे चालू लागला होता. त्याने गाडीत बसताच पियेला पॅरिसला जाण्याचं तिकीट बुक करण्यास सांगितलं. त्याने ही बातमी सान्वीच्या कुटुंबाला सांगितली नाही, कारण ते घाबरतील म्हणून. तो विमानात बसला आणि पुढील 15 तासात पॅरिसला पोहोचला. त्या 15 तासांचा अनुभव त्याला हजारो वर्षांसारखा भासला. तो त्याच्या आयुष्यातला सर्वात भयानक काळ होता. हॉस्पिटलला पोहोचल्यावर त्याचे पाय आपसूक सान्वीच्या रूमकडे धावत होते. दारात विष्णू उभा होता. मी तिला भेटू शकतो का? आदित्यने विचारलं. विष्णूने मान हलवली. आदित्य आत गेला. सान्वी पलंगावर पडली होती. तिच्या उजव्या हाताला मोठी पट्टी बांधलेली होती. त्याच्या डोळ्यातून अश्रू गालावर ओघळून पडले. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आपल्या कथेचा हा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.